ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की युद्धखंड. युद्धखंडामध्ये आपण आज बघणार आहोत की शंखचूड हा कोण होता, त्याचा जन्म कसा झाला, शंखचूड कोणाचा मुलगा होता, त्याचप्रमाणे शंखचूडाचा विवाह हा कोणासोबत झाला, हे सर्व आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मांना मरी नावाचा पुत्र होता आणि मरीचा पुत्र हा कश्यप. कश्यप हा अगदी धर्माने वागणारा होता. दक्षाने आपल्या कन्याचा विवाह हा त्याच्यासोबत लावून दिला होता. कश्यपाच्या पत्नीचे नाव दनू असे होते आणि ती अतिशय प्रतिव्रता अशी होती. तिला अनेक बलवान पुत्र देखील झाले. त्यापैकी दंभ हा पुत्र अतिशय धार्मिक होता आणि त्याने शुक्राचार्याला गुरु करून कठोर अशी साधना देखील केली होती. दंभाच्या कठोर साधनेमुळे त्याच्या मस्तकामध्ये एक प्रकारचे तेज निर्माण झाले आणि ते तेजामुळे देवांना आणि ऋषींना हा त्रास होऊ लागला. त्यावेळी सर्व देव जाऊन हे श्रीहरींना सांगतात. देवांनी श्रीहरींना सर्व सांगितल्यानंतर श्रीहरी हे पुष्कर क्षेत्री येतात आणि त्या ठिकाणी दंभ हा नारायणाचा जप करत असतो. श्रीहरी हे दंभावर प्रसन्न होतात आणि त्याला दर्शन देतात आणि त्याला वर मागण्यासाठी सांगतात. त्यावेळी दंभ म्हणतो की देव मला अजिंक्य असा पुत्र द्या. श्रीहरी तथास्तु म्हणतात. त्यावेळी दंभ आपल्या घरी निघून जातो. दंभाची पत्नी त्यानंतर गर्भवती राहते आणि तिच्या पोटी जो कोणी मुलगा जन्माला येतो तो म्हणजे शंखचूड असतो. तो अत्यंत बुद्धिमान असा मुलगा असतो. शंखचूड हा मोठा झाल्यानंतर त्याने पुष्कर क्षेत्री कठोर अशी साधना केली आणि त्याच्या आराधनेने ब्रह्मदेव हे प्रगट झाले. त्यांनी शंखचूडास दर्शन दिले आणि त्याला वर मागण्यासाठी सांगितले. शंखचूड हा ब्रह्मदेवांना म्हणतो की मला असा वर द्या की देवांनी मला जिंकू नये असा वर तुम्ही मला द्या. त्यावेळी ब्रह्माजी त्याला तो वर देतात. तसेच कृष्ण कवच देखील देतात आणि त्याला म्हणतात की तू बद्रिका आश्रम येथे जा आणि तेथे धर्मध्वजाची कन्या तुळशी तपश्चर्या करत आहे, तिच्याशी तू विवाह कर. ब्रह्मदेवांनी वर दिल्यानंतर आणि हे सांगितल्यानंतर शंखचूड हा खूप आनंदित होतो आणि तो कृष्ण कवच हे गळ्यात बांधतो आणि तो बद्रिकाश्रम येथे जातो. बद्रिकाश्रम येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक कन्या तिथे तपश्चर्या करत असते. त्यावेळी शंखचूड म्हणतो की मला ब्रह्मदेवांनी सांगितले आहे की बद्रिका आश्रमी जा आणि तिथे साधना करणाऱ्या तुलसी बरोबर तू विवाह कर. तपश्चर्या करत असलेल्या तुळशीने शंखचूडात सर्व विचारले आणि त्या शंखचूडाने देखील तिला प्रामाणिकपणे सर्व सांगितले. त्यामुळे तुळशीला सर्व माहिती ही कळाली. त्यावेळी ब्रह्मदेव तेथे प्रगट झाले. ब्रह्मदेव प्रगट होतात आणि शंखचूडाला सांगतात की आता तू विचार करू नको. गांधर्व पद्धतीने तू तुळसी सोबत विवाह कर. तुम्ही दोघेही साधना करणारे आहात आणि माझ्या आज्ञेने तुम्ही विवाह करा. ब्रह्मदेव सांगतात की शंखचूडाला श्रीकृष्णाचा गोलोक हा प्राप्त होईल आणि तुळशीला देखील वैकुंठास जाता येईल. त्यानंतर शंखचूड आणि तुळसी हे दोघेही ब्रह्मदेवांचा आशीर्वाद घेऊन विवाह करतात. शंखचूड हा जेव्हा विवाह करून घरी जातो ते बघितल्यानंतर दानवांना खूप आनंद होतो. शंखचूड हा कुलगुरू शुक्राचार्यांना पाहून उत्तम आसनावर बसतो आणि शुक्राचार्य देखील त्यांना आशीर्वाद देतात. शंखचूडाला दानव व असुर यांचे आधिपत्य हे दिले जाते. त्यानंतर त्याचा अभिषेक केला जातो. दानव तर फार मोठ्या प्रमाणात तो उत्साह हा साजरा करतात. शुक्राचार्यांनी शंखचूडाला दानव आणि असुरांचे आधिपत्य दिल्यानंतर शुक्राचार्यांची आज्ञा मान्य करून शंखचूड हा राज्य करू लागतो. राज्याचा विस्तार करण्याचं तो ठरवतो. तो इंद्रपुरीवरती स्वारी करतो आणि इंद्र देखील देवगणांना युद्धाचे आदेश देतो. असुर व देवांचे युद्ध सुरू होते आणि या युद्धात शंखचूडाला विजय हा प्राप्त होतो आणि इंद्रपुरी ही शंखचूड हस्तगत करतो आणि स्वर्गलोकावर तो राज्य करू लागतो. नंतर सर्व देव हे ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेव हे श्रीहरींकडे जातात. त्यावेळी श्रीहरी म्हणतात की
शंखचूडाचा मृत्यू हा शंकराच्या त्रिशूळाने होणार आहे. तरी तुम्ही आता शिवांकडे जा. आणि ब्रह्मदेव, श्रीहरी आणि सर्व देव हे शिवलोकी जातात. शिवलोकी गेल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू शिवांची स्तुती करतात की तुम्ही ऐश्वर्य संपन्न आहात, सर्वांचे कल्याण करणारे आहात, तुम्ही प्रकृती पुरुषाच्या पलीकडे सर्वांचे स्वामी आहात, आमचा तुम्हाला नमस्कार आहे. देवांनी शिवजांना शंखचूडाची सर्व हकीकत ही सांगितली. तो सर्व देवांना आणि ऋषींना त्रास देत आहे, तरी तुम्ही त्यांचा वध करा, अशी विनंती सर्व देव, ब्रह्मदेव आणि श्रीहरी शिवांना करतात. की शिव म्हणतात की शंखचूडाचा वध हा निश्चित होणार आणि त्या दंभपुत्राचा सर्व वृत्तांत मला माहीत आहे. राधेच्या शापामुळे गोप दानवराज शंखचूड झाला आहे. तो धर्म जाणणारा आहे, परंतु देवांचा द्रोह करणारा आहे. म्हणून तो देवांना त्रास देत आहे. पण तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळी तेथे श्रीकृष्ण राधेसह आणि श्रेष्ठ पार्षदांसह तेथे प्रगट होतात. ते देखील शिवांना नमस्कार करतात आणि म्हणतात की मी मोहनग्रस्त होऊन स्वतःला स्वतंत्र समजून वागत होतो. त्याचे फळ मला मिळाले. सुदामा नावाचा पाशद राधेच्या शापाने दानव कुळात जन्मून देवांना त्रास देत आहे. तरी तुम्ही आमचा उद्धार करा. त्यावेळी शिव श्रीकृष्णांना म्हणतात की श्रीकृष्णा तुमचे कल्याण हो. तुम्ही जे सर्व केले ते माझ्या इच्छेने केले. आता आपल्या स्थानी तुम्ही जा. भगवान श्रीकृष्ण राधेसह गोलोकी जातात. ब्रह्मा आणि श्रीहरी शिवांना नमस्कार करतात आणि ते देखील शिवांचा निरोप घेतात. आता शिव शंखचूडाचा वध करतील हे त्यांना माहीत होते. ब्रह्मदेव, श्रीहरी आणि बाकी देव निघून गेल्यावर शिवांनी शंखचूडाचा वध करण्याचे ठरवले. पुष्पदंत, चित्ररथ हा गंधर्वाचा अधिपती, त्याला शिवजींनी बोलावून घेतले आणि त्याला शंखचूडाकडे पाठवले की शिवांच्या आज्ञेप्रमाणे पुष्पदंत शंखचूडाच्या नगरात हा जातो. ते नगर इंद्राच्या आणि कुबेराच्या नगरांप्रमाणेच होते. मध्यभागी दानवराजांचा प्रसाद होता. त्या प्रसादाला 12 द्वारे होती. त्या द्वारपालाला येण्याचे कारण सांगून पुष्पदंत हा शंखचूडाच्या नगरामध्ये जातो. दानवांचा राजा शंखचूड रत्नजडित सिंहासनावर बसलेला असतो. पुष्पदंत त्याला अभिवादन करतो. शंखचूडाला भेटल्यानंतर पुष्पदंत म्हणतो की मी शंकराच्या आज्ञेनुसार येथे आलो आहे आणि तू देवांचे राज्य त्यांना परत कर, नाहीतर माझ्याशी युद्ध करायला तयार हो. त्यावेळी शंखचूड म्हणतो की मी देवांचे राज्य कधीही परत करणार नाही. मी युद्ध करण्यास तयार आहे, असा निरोप जाऊन तू शिवजींना सांग. त्यावेळी पुष्पदंत म्हणतो की तू देवांचे राज्य परत दे. पण शंखचूड बिलकुल देखील तयार नव्हता आणि शंखचूडाचा निरोप घेऊन पुष्पदंत हा पुन्हा कैलासावर येतो. कैलासावर गेल्यानंतर पुष्पदंत सर्व हकीकत ही शिवांना सांगतो. त्यावेळी शिव आपल्या सर्व गणांना युद्धास तयार होण्यासाठी सांगतात. कार्तिकेय, गणपती आणि सर्व सेनापती आपले सैन्य घेऊन शिवांसोबत मोठ्या उत्साहाने युद्ध करण्यासाठी निघतात. यामध्ये अनेक गण देखील सामील झालेले असतात. माने शिवांच्या सैन्यामध्ये 8 भैरव, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, अग्नी, चंद्र, विश्वकर्मा, अश्विनी कुमार, कुबेर, यम, नलकुमार, वायू, वरुण असे सर्व महाबली शिवांच्या बरोबर युद्धामध्ये सामील होता. स्वतः भद्रकाली देखील युद्धामध्ये येते. तिच्या हातामध्ये लखलखीत शक्ती होती. तिच्याबरोबर योगिनी, ब्रह्मराक्षस, वेताळ, यक्ष आणि किन्नर हे देखील होते. सर्व सैन्याला घेऊन शंकर शंखचूडाशी युद्ध करण्यासाठी निघतात. देवांना आणि ऋषींना त्रास देणाऱ्या शंखचूडात शिवजींनी ठार करायचे होते. ते चंद्रभागेच्या तीरावरती आले. तेथे अतिशय सुंदर असा एक वटवृक्ष होता. त्या वृक्षाखाली त्यांनी मुक्काम केला. पुष्पदंत हा कैलासावर निघून गेल्यानंतर शंखचूडाने आपल्या पत्नीला सांगितले की मी युद्धासाठी जात आहे. त्यासाठी तो तिची परवानगी मागतो. वेळी त्याची पत्नी देखील त्याला युद्धासाठी परवानगी देते. गरुड हा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो, स्नान करतो, दानधर्म करतो आणि तो आपल्या पुत्राला त्याच्या सिंहासनावर बसवतो. त्याला जबाबदारीची तो जाणीव देतो, करून देतो. पत्नीला पुन्हा तो समजावून सांगतो. शंखचूड हा
त्याच्या सेनापतीला बोलवून युद्धाची तयारी करण्यास सांगतो. शिवांबरोबर युद्ध करायचे आहे याची कल्पना देतो. दैत्य, दानव, असुरांची 50 कुळे तसेच महाबली, कंक, धूम्र, कालकेय, मौर्य आदी सर्वांना आपल्या कुळाबरोबर युद्ध येण्यासाठी सांगितले. युधाने दैत्यगुरु शंकराचार्य यांना देखील बरोबर घेतले होते. ती सर्व सेना घेऊन पुण्यभद्रा नदीच्या तीरावर तो गेला. तेथे त्याने मुक्काम केला. हे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे पुण्यक्षेत्र आहे. शंखचूड हा जेव्हा पुण्यभद्रा नदीच्या तीरावर जातो, त्याला जवळच तळ ठोकून बसलेले शिव आणि त्यांचे विशाल सैन्य हे दिसतात. तो एका विद्वान दानवाला शिवजीकडे पाठवतो आणि तो दानव शिवजीकडे जातो. शिवांनी योगासन घातले होते. त्यांच्या सभोवताली ब्रह्मतेज पसरले होते. त्यांच्या हातात त्रिशूल, पट्टेश आदी आयुधे होती. शिवजींच्या डावीकडे भद्रकाली व पुढील बाजूस स्कंद बसला होता. दूताने शिवजींना व दोघांनाही नमस्कार केला आणि शंखचूडाचा दूत म्हणाला की मी स्वामींच्या आज्ञेने येथे आलो आहे. ते दानवांचे अधिपती आहे. तरी युद्धासाठी तुमचा काय विचार आहे ते सांगा. त्यावेळी शिव सांगतात की तू ज्ञानी आहे. शंखचूड हा दानव नसून श्रीकृष्णाचा पार्षद आहे. राधेच्या शापामुळे दानव कुळात तो जन्माला आला. मी भक्ताच्या अधीन असतो. त्याच्या इच्छेनेच मी कार्य करतो आणि माझ्या कोणत्याच प्रकारचा मी भेदभाव करत नाही. तरी तू शंखचूडाला सांग की तू देवांच्या विरुद्ध जाऊ नकोस. मी देवांचे रक्षण करणार आहे. मित्रांनो, यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.